श्रीरामांचे जे पुत्र आहेत लवकुश हे नंतर इक्ष्वाकू काळामध्ये त्यांचा सहभाग झालेला आहे बघा. नंतर म्हणजे जे 8 पुत्र होते म्हणजे श्रीरामांचे, लक्ष्मण, भरतांचे असे सर्वांचे मिळून जे 8 पुत्र होते त्यांना म्हणजे संपूर्ण जे राज्य होतं ते 8 भागामध्ये त्यांनी वाटलेलं होतं. तर सीताचे जे पुत्र होते ते म्हणजे अतिशय बुद्धिमान होते, बुद्धीचे धनी होते आणि म्हणजे त्यांचा सुद्धा रघुवंशामध्ये समावेश झालेला आहे. तर अशा प्रकारे मी माहिती सांगितलेली आहे. तर म्हणजे राम आणि सीताची जी म्हणजे कथा आहे ती एक अशी मर्यादा स्त्रीची कथा आणि मर्यादा पुरुषोत्तमाची कथा आहे. त्यानंतर बघा मी रघुकुळाची माहिती किंवा त्या रघुकुळाला सूर्यवंशी का म्हणतात ते मी सांगितलेलं आहे. नंतर तो जटायू जो पक्षी होता तो दशरथ यांचा मित्र होता आणि म्हणजे राजा हरिश्चंद्रसुद्धा रघुवंशामध्येच जन्माला आले होते आणि दशरथांच्या पोटी श्रीरामांचा जन्म झालेला आहे असं त्यांचं म्हणजे रघुकुळ म्हणजे म्हणजे प्राण जरी गेला तरी ते म्हणजे वचन त्यांचं जे वचन आहे ते म्हणजे जी रीती आहे ती तुटत नव्हती. अशा प्रकारे मी माहिती सांगितलेली आहे. तर जी म्हणजे जी कैकेयी होती ती अश्वपती यांची कन्या होती आणि कौसल्या ही कौसल्या राजाची कन्या होती. अशा प्रकारे राजा दशरथाच्या 3 कन्या होत्या आणि राजा दशरथाने देवासूर संग्राम म्हणजे जे स्वर्गामध्ये इंद्रदेवांच्या बरोबर युद्ध चालू होतं त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता आणि कैकेयीने त्यांना मदत केली होती म्हणून त्यांनी कैकेयीला एक वचन दिलं होतं. धन्यवाद.